या ठिकाणी आपले आमदार सन्माननीय डॉक्टर आशीषजी देशमुख, चरणसिंगजी ठाकूर, समीरजी मेघे, आपले जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत, मनोहरजी कुंभारे, या ठिकाणी उपस्थित आपले माजी आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर, राजूजी पारवे, आदरणीय अशोकराव मानकर, सुधाकरराव कोळे, मल्लिकार्जुनजी रेड्डी, सुधीरजी पारवे, आपले निवडणूक प्रमुख अरविंदजी गजबे यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं आणि आपले निवडणूक प्रभारी प्रवीणजी दटके यांनाही विनंती करेल की त्यांनी सुद्धा मंचावर यावं। मी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं, दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि बावनकुळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि देवेंद्रजी या निवडणुकीची तयारी सातत्यानं गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुरू होती। आदरणीय बावनकुळे साहेबांनी अनेक नवीन नगरपंचायती त्या ठिकाणी तयार केल्या आणि कार्यकर्ते सातत्यानं निवडणुकीची वाट पाहत होते। निवडणूक लागण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी संघटनेला अतिशय महत्त्व देत प्रभाग रचना, वॉर्ड रचना आणि एकंदर संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले। माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्या 27 नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केले आणि प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतमध्ये 1000, 1500, 2000 कार्यकर्त्यांचे मेळावे हे निवडणूक लागण्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाले। निवडणूक मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण आपण निर्णय घेतला, बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की सर्वेच्या आधारावर आपण या ठिकाणी नगराध्यक्षांना उमेदवारी देऊ आणि निश्चितपणे एक अतिशय चांगला सर्वे नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाला आणि या सर्वेच्या आधारावरच 100% तिकिटा देण्याचं काम, उमेदवारी देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, आनंदराव राऊत, अरविंदजी गजबे, मी हे प्रवीण दटके यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रवास करत होतो। प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल सेट करण्याचा आपण प्रयत्न केला, पण दुर्दैवानं एक गोष्ट या निवडणुकीमध्ये लक्षात आली की ज्यांना आपण तिकिटा देऊ शकलो नाही असे काही लोक हे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी तातडीनं उमेदवार म्हणून उभे झाले। त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न आपण अनेक ठिकाणी केला, कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल उभं झालं आणि त्यानंतर प्रचाराचा धूमधडाका आपण लावला। बावनकुळे साहेबांनी हेलिकॉप्टर घेऊन या ठिकाणी सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये जाहीर सभा घेण्याचं काम केलं आणि 5-5 हजार लोकांच्या मोठ्या सभा नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या। आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ नागपूर जिल्ह्यामध्ये दिला आणि उमरेड आणि वाडी या 2 ठिकाणी आपली जाहीर सभा झाली आणि दोन्ही ठिकाणी प्रचंड बहुमतानं आपले नगराध्यक्ष हे पूर्ण मेजॉरिटीसह निवडून आले। त्या ठिकाणी अनेक कॉर्नर मीटिंग झाल्या, गावागावामध्ये रॅल्या निघाल्या आणि पूर्ण ताकदपणाला झोकत या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे।
अनेक ठिकाणी आपण